शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नाचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकसभेत असणं गरजेचं आहे. यासाठी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून लढवून जिंकणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले. बातमी आहे, शेतकरी नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सलग 3 टर्म खासदार असलेले शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात रविकांत तुपकर यांनी दंड ठोपटले आहेत. बातमी आहे, राज्यात सोयाबीनची आवक घटत असून काल दुपारी 4 वाजच्या सुमारास एकूण 6,474 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज केवळ एकाच बाजारपेठेत सोयाबीनला हमी भावापेक्षा अधिक बाजारभाव मिळाला असून उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये दरात बदल झाला नाही. बातमी आहे, पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदणी करणंही आवश्यक आहे. असं न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. बातमी आहे, 2023 मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी अग्रिम पीक विमा दिला होता. काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे त्यांना अग्रिम पीक विमा दिला गेला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी 27 लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. बातमी आहे, मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या सगळे सोयरेच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. तसेच त्यांनी आता देवेंद्र फडणवीस बाबत एक मोठा गोप्य स्फोट केला आहे. पहाटे 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करत आहे, पण मी शांत बसणार नाही, ओबीसीतून आरक्षण घेणारच, असा पूर्ण उच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. बातमी आहे, IPL 2024च्या साखळी फेरीतील लढती सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे BCCIने सुरुवातीला फक्त 21 मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं. आता या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बातमी आहे, देशात आज वातावरण कोरडं राहणार असून उद्यापासून पुढील 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. बातमी आहे, जळगावचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांनी शिवसेना उभाटा गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. शेतकऱ्यांसाठी या होत्या बातम्या. धन्यवाद.